आवडत नाही आपल्याला. हा असू द्यायच्या काय होत? बस. गड्यांनो, जय श्रीराम, जय हनुमान. मी पैलवान गणेश भाऊ. आज काय आपल्याला सूर्यदेवाचं दर्शन झालं नाही, कारण सूर्यदेव यायच्या आतच आपण आपल्या कामावरती गेलो होतो. आज कामाचा लोड भरपूर असल्यामुळे आपण येरवाळीच कामावरती निघून गेलो होतो. आपण ही खेप घेऊन एका ग्रामीण भागात जाणार होतो. ग्रामीण भागातली लोक खरोखरच प्रेमळ असतात. गेलं की चहा पाणी विचारतात. शहरी भागात आणि ग्रामीण भागात हा फरक नेहमी जाणवतो. ओळख नसली तरी सुद्धा खूप दिवसापासून ओळख आहे असं वाटतं. माघारी येताना आपल्याला सूर्यदेवाचं दर्शन झालं. सूर्यदेवाचं दर्शन घेऊन आपण माघारी फिरलो. आपण घरी आलो आणि आवरून काही कामानिमित्त बाहेर निघालो. जय हनुमान. तोपर्यंत या वाघांनी आपल्याला बघितलंच. ए बाप, हा, किती रुपये टाकूया? माझ्याकडं पैसे नाहीत माझ्या. बघायचं आई. माझ्याकडे नाहीत पैसे. लावायचे किती रुपये होते? काय 1000 रुपये उत्तर दिला पाहिजे. 1000 होतं वे, 4 लाख रुपये होतं. मागच्या शाळेत ना करा मागाला. इकडे आहे की, मग तुम्हाला माहित नाही वे कपडे घालून जायचं. गावा जय श्रीराम. जय हनुमान. कुस्तीला काय झालं? कुस्तीला मोठं पोरग लागले. मोठं बरं झालं. मग काय झालं? ते मी दिलंच नाही. मग आता काय करणार पुढची कुस्ती जिंकायला? व्यायामाने. कुस्ती नाही तुम्हीच प्रमोद दादा म्हटले आता हे आडवं तू करतो ना, मग ते उभं कसं करतो पण? नाही, उभ्याचा विषयच नाही ठेवत. चला पाहिजे. थोड्याफार गंमत गोष्टी झाल्यानंतर डॉक्टर आपल्याला भेटायला आले होते. डॉक्टरांचं थोडंफार काम झाल्यानंतर आपण पुढच्या प्रवासाला निघालो. जयांना त्वरे गाठणे ध्येय धाम, अशांनी आरामास द्यावा विराम. डॉक्टर आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करत असतात. त्यांचा व्यवसायातील अनुभव प्रचंड मोठा आहे, त्यामुळे त्यांचा आधार आम्हाला फार मोठा वाटतो. ते सगळं झाल्यानंतर आपल्या गावचं जागृत देवस्थान म्हणजे नवसाला पावणारा गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आपण गेलो. गणपती बाप्पाचं छानसं दर्शन झालं. फार लांबून लोक गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. सकाळची सुरुवात छानशी बाप्पाच्या दर्शनाने झाली. जयांना जगी कार्य करणे महान, अशांनी जगावे बोलूनी लहान. बरं का? बरोबर आहे का? गावात आपल्या ग्रामसभा होती, तिथं जाऊन हजेरी लावावी, पण प्रचंड गर्दी बघता आपण तिथून माघारी फिरलो आणि पुढच्या कामाला निघालो. जिथं विषय गंभीर तिथं भाव खंबीर, अशा पद्धतीनं एका ठिकाणी जिथे जाणार होतो तिथं अडचण असल्यामुळे आपल्याला बोलावलं होतं आणि आपण निघालो होतो. थोड्याशा प्रवासानंतर आपण तिथे पोचलो. भावांनो, घोटाळा झाला. व्हिडिओ सगळा करता आला नाही, कारण मेमरीज फुल झाली मोबाईलची. त्यामुळे गाडी पूर्ण वर चढताना व्हिडिओ झाला नाही. गाडी खाली करून आपण माघारी फिरलो. आपण नेहमी आपल्या तालमीत जात असतो. तालमीचा व्हिडिओ आजपर्यंत टाकला नव्हता. आज आपण तालमीमध्ये जाऊन आपण काय काय करतो हे सर्व या व्हिडिओमध्ये टाकणार आहोत. पंपावरचे जोडीदार आपला व्लॉग नेहमी बघत असतात आणि नेहमी म्हणतात की आपल्याला भावांनो व्लॉगमध्ये घेत जावा. अशा पद्धतीने आजचं काम सगळं संपवून आपण आपल्या तालमीत व्यायामासाठी टायर लागणार होते, ते आणण्यासाठी आपल्या रानातल्या घरात जाणार होतो. गड्यांनो, शरीर माध्यम खलु धर्म साधनम. गावात चांगले पैलवान तयार होण्यासाठी काही लोक फार धडपडत आहेत. आता बघूया आपण आपल्या तालमीचा रोजचा कारभार कसा चालतो. जय श्रीराम. लबाड मलिंग आहे त्यो. अरे वाढ की वाढ. आडवा कर, तिरका कर.
गेली हवा. जाऊ चला नाश्ते करू परत. जय श्रीराम भाऊ. जय हनुमान. ह्या आमच्या तालमीतील गीता बबिता दोघी जणी बहिणी आहेत. खूप उत्कृष्ट या दोघी कुस्ती खेळतात. आपल्या तालमीचे मेन वस्ताद तोपर्यंत आले. त्यांचं मार्गदर्शन नेहमी आपल्या तालमीसाठी राहतं. आणि ह्यो आधीत ना असा दाखायचा असा बांगडी घेऊन हा आणि ह्यो वडून घेऊन तिकडे फिरवायचा असा असा. गड्यांनो, तालीम ही परंपरा गावोगावातून लुप्त होत चालली आहे. आम्ही नशिबान आहोत की आमच्या गावात ही तालीम निरंतर सुरू आहे. बसली बसली पाहिजे. फोडाफोड की रे उतक्या. आपली तालीम यशस्वीरित्या चालण्यामागे वस्ताद युवराज दादा, आपल्या शाळेतील सर्व शिक्षक यांचा फार मोलाचा वाटा यामध्ये आहे. आपल्या तालमीत फार चांगले पैलवान तयारही झाले आहेत. ए पहिलवानो जाऊ का. जय श्रीराम. व्हिडिओ बंद करा. बरं केला पण हा चल सांग. फोन कशी म्हणजे तुला मारच पाहिजे बरोबर का. घरी गेल्यानंतर आमच्या जंबोचं दर्शन मला फार दिवसापासून झालं नव्हतं. ते आज झालं. मला माहीत आहे आणि तुम्हालाही माहीत आहे याचं घरी येण्याचं नेमकं कारण काय. भूक लागल्याशिवाय ह्यो घरीच येत नाही. आवडत नाही आपल्याला हा तर ते कर 3 पावाला 3 तास लावलं दोघांना आणि का तिथेच मुटका मारायचा. आपण हक्काने बसावं अशा थोड्याच जागा असतात आणि त्या जागा फार मनाला आनंद देणाऱ्या असतात. त्यामुळे गड्यांनो, माणसं प्रत्येकानं कमवली पाहिजेत. आयुष्यात सर्वच जण मोठे होतात असं नाही, पण जे सर्वांना घेऊन मोठे होतात त्यांचं मोठेपण नेहमी टिकतं. देवा संसार संसार जसा तवा चुलावर. तर गड्यांनो, असा गेला आपला आजचा दिवस. तर आजचा व्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.